अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 5 एप्रिल रोजी आहे पापमोचनी एकादशी. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचा उपवास हा 5 तारखेला केला जाणार आहे. हिंदू धर्मात पापमोचनी एकादशीचे विशेष असे महत्त्व आहे. वर्षात एकूण 24 एकादशी येतात. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात 2 एकादशींचे उपवास केले जातात. एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. अशी मान्यता आहे की चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. या दिवशी उपवास करून तुळशीची पूजा करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व पापांची हत्या सर्व प्रकारची हत्या, भोग, मद्यपान इत्यादी पापांचा नाश होतो. तर 5 एप्रिलला हा उपवास केला जाणार आहे. हिंदू धर्मात पापमोचनी एकादशीचे विशेष असे महत्त्व आहे. तर या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील पूजा करत उपवास केला जातो. असं केल्याने सर्व पाप नष्ट होतात, तसेच त्यांना मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होते. पापमोचनी एकादशीला तुळशीपूजेचेही विशेष असे महत्त्व आहे. तर ते कुठला उपाय करायचा आहे हे मी सांगणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी 4 एप्रिल सायंकाळी 4:16 सुरू होईल. तसेच या तिथीची समाप्ती ही 5 एप्रिल दुपारी 2:55 होईल. उदय तिथी लक्षात घेऊन पापमोचनी एकादशीचे व्रत हे 5 एप्रिल रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी तुळशीपूजेचे विशेष असे महत्त्व आहे. त्यामुळे 5 एप्रिल रोजी सकाळी 11:48 पासून ते दुपारी 12:38 पर्यंत तुळशीपूजनेचा शुभ मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावर पूजा करणं अतिशय फलदायी ठरणार आहे. तर या दिवशी कुठला उपाय करायचा आहे तो मी सांगणार आहे. तर बघा, जर तुमच्या आयुष्यात चुकून काही पाप झाले असतील तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करावी आणि संध्याकाळी गाईच्या तुपाचा एक चतुर्मुखी दिवा लावावा. हा दिवा तुम्ही गव्हाच्या कणकेपासून तयार करावा. त्यामध्ये मीठ टाकू नये व शुद्ध तुपाचा सायंकाळी गाईच्या तुपाचा तुळशीजवळ एक दिवा लावावा. तसेच भगवान विष्णूंच्या सहस्रनामाचा जप करावा. असं केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आयुष्यभर राहील आणि घरात सुख समृद्धी वाढेल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.